गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की या फर्स्ट टर्ममध्ये तुम्हाला प्रामुख्याने 4 प्रकरणं आहेत. 4 प्रकरणांपैकी आपण जो बुकमध्ये सिक्वेन्स दिलेला आहे त्याप्रमाणे न जाता आपण आपल्या वैयक्तिक सिक्वेन्सप्रमाणे जाणार आहेत. पहिलं प्रकरण आपण घेतो आहे अकाउंटिंग स्टँडर्ड, सेकंड घेतो आहे प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन, थर्ड व्हॅल्युएशन ऑफ शेअर अँड फायनल अकाउंट शेवट घेण्याचं कारण असं आहे की त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला त्याचे काही सबशेड्यूल दिलेले आहेत, P&Lचा फॉर्मॅट दिलेला आहे, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट दिलेला आहे, तो आपण नंतर घेऊया. चला तर आज आपण पहिल्या प्रकरणाला आपल्या सुरुवात करूया. आपलं पहिलं प्रकरण आहे अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट. बघा, प्रिव्हियस इयरमध्ये तुम्ही मागच्या फर्स्ट सेममध्ये काही अकाउंटिंग स्टँडर्डचा अभ्यास केलेला आहे. या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये तुम्हाला जर बघितलं तर अकाउंटिंग स्टँडर्ड AS बोर्ड म्हणजेच काय, दॅट मीन अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड 1977 हॅव इस्टॅब्लिश इन दिस ICAI अंडर regulations. Accounting as a language of business communication, the financial communication, performance and financial position. These standard lecture recent origin. It means a accounting rule should have a reasonable degree of flexible in view of specific circumstances of an enterprise and also in line with changes in the economic environment, whatever social needs, legal requirement and technological developments is as called accounting standard. What do you mean? Find it to company financial position, reports and equability in actual business transaction. बघा तर अकाउंटिंग स्टँडर्ड आपण का करतो, अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याचं मेजरमेंट का केलं जातं, तर कंपनीची सध्याची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पण असते. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, लवचिकता. वहीमध्ये लिहून ठेवायचं, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, लवचिकता. बघा तर फ्लेक्झिबिलिटी अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये जसं वेळ असेल, काळ असेल, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल होत असतो आणि तुमची खरी आणि सत्य माहिती या स्टेटमेंटमध्ये दिलेली असते. तसेच पुढे जाऊन तुम्ही जर बघितलं तर त्याची काही ऑब्जेक्टिव्ह दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं ऑब्जेक्टिव्ह बघतोय, दी मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड डायव्हर्स अकाउंटिंग पॉलिसीज अँड प्रॅक्टिस. व्हॉट डू यू मीन इट? हाऊ मेन? It does not that accounting standards should become very rigid. It in fact harmonization of accounting standard to permit flexibility to make a necessary adjustment to suit their purpose. म्हणजे त्याला काय म्हणतात की ज्यावेळी अकाउंटिंग स्टँडर्ड डायव्हर्स अकाउंटिंग पॉलिसी प्रॅक्टिस प्रेझेंट भारतामध्ये लागू झालेल्या नियमानुसार केलं जातं, तर त्याच्यामागचा उद्देश असा असतो की सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून काही त्याची धोरणे, काही धोरणे असतील, नियम असतील, रेग्युलेशन्स असतील, ते तयार केले जातात आणि त्याला बघून कृती केली जाते. देन सेकंड, अकाउंटिंग स्टँडर्ड परमिट फ्लेक्झिबिलिटी नेसेसरी ॲडजस्टमेंट सूट दिअर पर्पज. ज्यावेळी अकाउंटिंग स्टँडर्ड्स लागू करायचे किंवा नाही, ज्याला परमिशन दिली जाते त्यावेळी त्याच्या सर्व परिस्थितीचा विचार केला जातो. त्या कंपनीच्या त्या ठिकाणी ओव्हरऑल बॅकग्राऊंडचा विचार केला जातो आणि मग त्याला परमिशन दिलं जातं. त्यासाठी एका बोर्डाची स्थापना केली गेली आहे. बघा मुलांना, प्रॅक्टिस बोर्डाची AICAI अंडर. ICAI म्हणजे काय, तर दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया. वहीमध्ये याचा फुल फॉर्म लिहून घ्या बाळांनो. ICAI. That means the Institute of Chartered Accountants of India. This under accounting policies and practice constitute accounting standard board has been established for ASB. What do you mean ASB? ASB means
Accounting Standard Board on 21st April 1977. ICAI अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्डची स्थापना 21 एप्रिल 1977 झाली. या बोर्डाअंतर्गत जे महत्त्वाचे काही निर्णय असतील ते घेतले जातात. तसेच तुम्ही जर बघितलं तर ASB has also been entrusted with the responsibility of the accounting standard. The concerned parties to adopt them in the preparation and presentation of financial statement. It means has Accounting Standard Board will issue guidance quotes on the accounting standard and give one clarification on issue arising that from. It will be interval. What do you mean cooperate for the accounting standard? It undertaken formulated accounting standard and propagated them the Indian industries. Although the company's financial reporting it be Companies Act and standard established by likely to find favor among Indian companies. What do you mean ASB? ASB means a corporate for all multinational, national, local depend on ASB. They are corporate for all us. तुम्ही जर बघितलं तर नॅशनल लेवल असेल, इंटरनॅशनल लेवल असेल किंवा लोकल लेवलच्या ज्या काही कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्यांची जी काही नियमावली आहे ती ASBवरती डिपेंड आहे. त्यांच्या अंडर काय चालतं, अकाउंटिंग स्टँडर्ड चालत असतात. त्यानंतर पुढचं आपण घेतो आहे अकाउंटिंग स्टँडर्ड हिस्ट्री. बघा, लुक ॲट दिस विंडो, यू कॅन सी क्लिअरली. लिसन फ्रेंड्स, the use of word standard in accounting literature is of recent origin. What do you mean? It's a historical word in accounting standard. What is described as standard today used to be known as principle a few years ago. In British introduced the term standard. Who is propounder of the concept? The concept propounder is a British. आपण त्याला काय म्हणतो, इंग्रजांच्या काळामध्ये ह्या कंपन्या स्थापन झालेल्या होत्या. आपण त्याला व्यापारी राजवट असं म्हणतो. याच्यामध्ये स्टँडर्ड हा शब्द आला आणि त्या ब्रिटिश काळापासून या शब्दाचं काय झाले, उच्चारण झालेले. काही वर्षांपूर्वी ही संकल्पना अस्तित्वात आली असं त्याचा अर्थ होतो. इन प्लेस प्रिन्सिपल व्हेन दे सेट अप अकाउंटिंग स्टँडर्ड स्टिअरिंग कमिटी ॲट द एंड ऑफ 1969 and the American adopted the same term. It's in 1973 when Accounting Principal Board was dissolved and Financial Accounting Board was created. बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर अकाउंटिंग स्टँडर्ड स्टिअरिंग कमिटीचा त्यांनी कधी केलं, त्यांच्या काळातले 1969मध्ये. आणि तिथून पुन्हा सेम त्यालाच अडॉप्ट करणारी त्यांनी एक नवीन बोर्ड तयार केलं आणि त्या टर्म रेग्युलेशनचा प्रिन्सिपलचा वापर करून त्यांनी ASB ची स्थापना केली. इथं मी खालच्या शेवटच्या 3 लाईनीमध्ये मी बोल्ड केलं आहे बघा. इन इंडिया वॉज टर्म ॲज मेनली बिकम पॉप्युलर सिन्स दी फॉर्मेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ASB, in short called up ASB in April 1977. The Institute of Chartered Accountant of इंडिया ICA अंतर्गत मध्ये ती ASB स्थापन झालेली आहे. ती कधी स्थापन झालेली आहे, एप्रिल 1977मध्ये. हा कंटेंट लक्षात ठेवायचा, रॅट डाऊन करून घ्यायचा वहीमध्ये. त्यानंतर आपण पुढचं घेतो आहे डेफिनेशन. बघा, प्रोफेसर R.T. टिकर is as definition given by below is called accounting standard deals mainly with financial measurement and disclosure used in producing a set of fairly presented financial statement. In this respect, accounting standard can be thought of as technical response to calls for better financial accounting reporting, viewer and a vehicle in social and political monitoring and control of these enterprise. बघा, तर टिकर यांनी काय सांगितलेलं आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड कशासाठी केलं जातं, फायनान्शियल मेजरमेंट करण्यासाठी. फायनान्शियल मेजरमेंट म्हणजे काय,
वर्षभराची कंपनीची आर्थिक व्यवस्था कशी आहे याचं मोजमाप करण्यासाठी त्याचा काय केला जातो, त्या ठिकाणी ओरिजिनल फेअर व्हॅल्यू करण्यासाठी त्याचा स्टेटमेंटचा वापर केला जातो. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्ही जर बघितले तर कॉल्स रिपोर्टिंग बिहेवियर अँड अ व्हेकल म्हणजे एक प्रकारचे सामाजिक किंवा राजकीय ज्या काही कंपन्या असतील किंवा संस्था असतील यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम यामध्ये केलं जातं. एंटरप्राइज म्हणजे कोण, इंडस्ट्री, कंपनी. त्यानंतर पुढे आपण घेतो आहे फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. The first function is given by the ICAI under the first is to formulate accounting standard which may be established by a council of ICAI in India. बघा अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड अंतर्गत ASB मध्ये त्यांनी असं सांगितलेले आहे की ICAI अंतर्गत त्याची जी काही उद्दिष्ट आहेत ती काय केलेली आहे, स्थापन केली गेली आहे, सुरू केली गेली आहे. देन सेकंड टू अकाउंटिंग स्टँडर्ड अँड परस्युएड the concerned parties to adopt them in the preparation and presentation of financial statement. बघा याच्या अंतर्गत कंपन्यांचं काय केलं गेलं आहे, त्या ठिकाणी फायनान्शियल पोझिशनचं काय केलं, मेजरमेंट केली गेली आहे आणि मग पुढे कंपनी काय करते आहे, वर्क करते. देन थर्ड नेक्स्ट टू इश्यू गायडन्स नोट्स ऑन दी अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ICAI अंतर्गत ASBची स्थापना केली गेली आणि त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी गायडन्स नोट तुम्हाला प्रत्येक कंपनीला प्रोव्हाइड केले गेले आहेत, त्याची नियमावली तयार केली गेली आहे. अँड देन सेकंड लास्ट टू रिव्ह्यू दी अकाउंटिंग स्टँडर्ड ॲट पिरियडिकल इंटरवल्स. आत्तापर्यंत ICAI अंतर्गत जी काही रूल तयारी केली गेली आहे, जी काही स्टँडर्ड तयारी केली गेली आहेत, जी काही नोट तयार केली गेली आहेत त्याचा इंटरवल यामध्ये घेतला जातो. ठीक आहे, बाकीचा लेक्चर आपण पुढच्या लेक्चरला बघूया. पुढच्या लेक्चरला आपण बघूया बेनिफिट्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. आज आपण इथंच थांबूया. बाकीच्या ह्या नोट ज्या आहेत विद्यार्थ्यांनी लिहून काढायच्या आहेत, नोटबुकमध्ये राईट डाऊन करायच्या आहेत, तसे मी तुम्हाला ग्रुपला शेअर करणारच आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया अकाउंट स्टँडर्डची फंक्शन. ओके, बाय, टेक केअर.